हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा गोष्टी ज्या केल्यामुळे मला माझ्या घरामध्ये खूप चांगली पॉझिटिव्हिटी जाणवते आणि मनसुद्धा खूप प्रसन्न आणि सकारात्मक शांत राहतं. तर बऱ्याच जणी या टिप्स फॉलोसुद्धा करत असतील. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमचं काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर आता तुम्ही इथं पाहू शकताय छान सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर ना पहिलं फ्रेश होऊन घ्यायचं. कारण बऱ्याचदा काय होतं ना, गृहिणींचं आपल्याला खूप कामं असतात घरामध्ये आणि त्याच्यामध्ये कधी-कधी आपण स्वतः इग्नोरसुद्धा करतो आणि कधी-कधी खरंच आपल्याला घरातल्या सगळ्या कामांमुळे ना अजिबात वेळसुद्धा मिळत नाही रेडी होण्यासाठी आणि स्वतःला वेळ देण्यासाठी. पण असं न करता कितीही गडबड असेल किंवा कितीही कामं असतील आपल्याला, तर 5 ते 10 मिनटं ॲटलिस्ट कमीत कमी स्वतःसाठी द्यायची. ज्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि टिकली छानशी लावून छानपैकी रेडी होऊ शकता. किंवा जेव्हा तुमच्याकडे भरपूर वेळ वगैरे असेल तेव्हा छानपैकी असं रेडी व्हायचं. आता रोज तर काही मी इतकं रेडी होत नाही, पण आज माझ्याकडे बराचसा वेळ आहे कारण बाळाकडे आज लक्ष द्यायला हे आहेत. त्याच्यामुळं मग मी छान रेडी झालेली आहे. केस वगैरे छान विंचरलेत, कानातलं घातलेलं आहे, लिपस्टिकसुद्धा लावलेली आहे आणि खूप छान फ्रेश आणि प्रेझेंटेबल वाटतं आपल्याला. आता त्याच्यानंतर ना इथे बाळ उठलेलं आहे आणि कालचे कपडेसुद्धा जे घडी करून ठेवायचे होते ना, तर ते सुद्धा आणून ठेवले होते, घडी नाही केलेले, तर ते आता घडी करून घेते. तर बाळासोबतच बाळ तिकडे खेळते आणि त्याच्यासोबत बोलत बोलतच मी हे सुद्धा काम करते. कारण ना त्याला हा जास्त मी घेऊन बसायची सवय नाही लावत, कारण ज्याच्यामुळे त्यालाही त्रास आणि मलाही त्रास होईल. तर त्याला असं साईडला ठेवते जेणेकरून तो खेळत राहतो आणि त्याच्यासोबत मी माझं कामसुद्धा करते. तर इथे कपड्यांच्या ज्या घड्या आहेत ना, म्हणजे कपडे आपण आणली सुकल्यानंतर वगैरे, तर ती इकडं तिकडं टाकली ना तर ती दिसायलासुद्धा काही चांगली दिसत नाहीत आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला जेव्हा हवेत तेव्हा आपली कपडेसुद्धा आपल्याला टाईमवर मिळत नाही. त्याच्यामुळे जेव्हा पण आपण कपडे सुकल्यानंतर घरामध्ये आणून ठेवतो ना, तर लगेच घडी करून ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून द्यायची. जेणेकरून प्रत्येकाला कपडे आपली आपापल्या जागेवर मिळतील आणि घरामध्ये सुद्धा जास्त पसारा होणार नाही. तर आता त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्यानंतर ना इथे मला बेडशीटसुद्धा चेंज करायचे होते. तर बेडशीटसुद्धा आता मी सुकलेले आहेत ते सुद्धा आतमध्ये आणले, कारण पावसामुळे ना 2-2, 3-3 दिवस सुकत नाहीत ते. तर आता ते छान सुकलेले आहेत. तर बेडशीटसुद्धा इथे चेंज करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरचा जो काही पसारा होता ना तो सुद्धा काढून टाकलेला आहे. तर त्याच्यानंतर ना थोडंसं बाहेर पाऊस पडत होता आणि रोज आपल्याला संध्याकाळ सकाळ जेव्हा पण वेळ मिळेल ना थोडंसं बाहेर फिरायला जायला पाहिजे. कारण दिवसभर घरात बसून ना आपण फ्रेश हवा आपल्याला मिळाली पाहिजे. आता सध्या तर ऊन नाही आहे, पण ऊन शरीराला थोडंसं तरी लागलंच पाहिजे, कारण ज्याच्यातून आपल्या शरीराला विटॅमिन डी मिळतं. तर सध्या ऊन तर नाही आहे, पण बाहेरची हवा थोडीफार तरी मिळाली पाहिजे. त्यामुळं घरात जरी असाल, तुम्ही गृहिणी जरी असाल, तरी कमीत कमी एक राऊंड तरी तुमचा बाहेर झालाच पाहिजे. कारण मला आता बाहेर जायला मिळत नाही, पण तरी मी प्रयत्न करते गॅलरीमध्ये किंवा संध्याकाळी जेवल्यानंतर छोटासा का होईना पार्किंगमध्ये वगैरे एखादा राऊंड मारून घेते. कारण खूप फ्रेश वाटतं त्याच्यामुळे आणि खूप चांगलं फील होतं आपल्याला. तर बाळासोबत आता फिरून पण आले आणि त्याच्यानंतर आली आहे हॉलमध्ये. आता हॉलमध्ये पण मला इथं बेडशीट वगैरे चेंज करायची, पण त्याच्या आधी ना पडदा वगैरे सगळं ओपन करून ठेवलेलं आहे आणि खिडक्या वगैरे उघड्या करून ठेवायच्या, जेणेकरून बाहेरची फ्रेश हवा जी असेल किंवा सूर्यप्रकाश असेल, उजेड असेल, तो आपल्या घरामध्ये येईल आणि व्हेंटिलेशन आपल्या घरामधलं खूप छान होतं. तर त्यासाठी मी पडदे वगैरे साईडला करून घेतलेले आहेत आणि खिडकी वगैरे ओपन करून ठेवली आहे. आता थोडा वेळ ओपन करूनच ठेवेन, जास्त वेळ पण ठेवणार नाही, कारण पावसामध्ये ना कधी माशा वगैरे पण येतात. त्याच्यामुळे एक थोडा वेळ अर्धा 1 तास ओपन करून ठेवेन, ज्याच्यामुळे घरामध्ये असा कुठला वास पण येणार नाही आणि व्हेंटिलेशन पण छान होईल. तर आता हे सुद्धा बेडशीट जे आहे ना सोफ्याचं, ते सुद्धा चेंज करून घेते. ते सुद्धा सुकलेलं आहे छानपैकी, तर ते सुद्धा चेंज करून घेते. आणि काय होतं की बेडशीट वगैरे बदलले किंवा त्याचे कलरफुल वगैरे असे बेडशीट वगैरे ठेवले ना, तर आपल्या मनालासुद्धा खूप छान वाटतं. कारण प्रत्येक गोष्टींचा आपण ज्या ज्या गोष्टी बघतो ना त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होत असतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. तर त्यासाठी ना असं छानसं कलरफुल बेडशीट आणि जे स्वच्छ असेल, नीटनेटकं असेल, तर ते बघितल्यानंतरसुद्धा आपल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं. तरी ते बेडशीट पण चेंज करून घेते. तर आता सध्या माझ्याकडे बेडशीट 2 ते 3च आहेत, कारण जास्त करून चादर असेल, बेडशीट असेल, तर ते बाळासाठी यूज करायला होतं. त्यामुळे मी सध्या 2च ठेवलेले आहेत, दोन्ही सोफ्यावर आणि एक छोट्या बेडवर टाकण्यासाठी.
आता त्याच्यानंतरही ते सोफा वगैरे आवरून झाल्यानंतर ना इथे माझ्याकडे एक फ्लॉवर पॉट आहे आणि इथे तुम्ही साईडला बघताय तर तिथे एक छोटासा हा रुमाल आहे, जो लोकरचा विणलेला आहे रुमाल तो. तर तो बऱ्याचदा ना फक्त मंदिरामध्ये वगैरे जाण्यासाठीच मी वापरते. तर मी आता काय केलं आहे, एक छोटा स्टूलसुद्धा आहे माझ्याकडे. तर तो बाहेरच आम्ही ठेवला होता, पण त्याला खूप धूळ वगैरे असते. तर तो स्टूल आता मी इथे आणून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती छानपैकी हा रुमाल टाकून इथे ही फुलदाणी ठेवली आहे, जेणेकरून त्या जागेवर ती जागा रिकामीसुद्धा बघायला छान वाटत नाही. तर त्या अशा पद्धतीने छान डेकोरेट केली की बघायलासुद्धा खूप छान वाटतं आणि त्या जागेचा सुद्धा यूज झाला आणि स्टूलचा आणि त्या फ्लॉवर पॉटचा रुमाला सुद्धा खूप छान पद्धतीनं उपयोग झालेला आहे. तर आता रोज आपण आपली कामं तर घरातली करतच असतो, पण त्याचबरोबर आपल्याला स्वतःकडे लक्ष देणंसुद्धा फार गरजेचं आहे. जसं की आता मी पाणी पिलेलं आहे, तुम्हाला थोडंसं काही लाईट काही खायचं असेल तर ते खाणं, पाणी पिणं, तर या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून आपली एनर्जी लेवल जी आहे ती बऱ्यापैकी मेंटेन राहते, आपल्याला जास्त थकवा येत नाही किंवा दमल्यासारखं वाटत नाही. तर आता हे सगळं झाल्यानंतर ना इथे देवपूजासुद्धा करून घेते. तर मी ही तुम्हाला कामं जी आता दाखवते ती कंटिन्युअस एकापाठोपाठ एक केलेली नाहीत, कारण मध्ये मध्ये बाळाकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. तर त्याच्यामुळे आता मी हे तर देवपूजा करते, पण खरं तर मला देवपूजा करण्यासाठी खूपच उशीर झाला होता. एक 12:30 वगैरे वाजून गेले होते. तरी पण म्हटलं आपण देवपूजा करून घेऊया. तर इथं देवपूजा केलेली आहे, कारण देवपूजा किंवा आपलं देवघर जे आहे तर याच्यातून आपल्याला खूप खूप चांगली पॉझिटिव्हिटी आणि खूप चांगली एनर्जी मिळत असते. त्यामुळे रोजच्या रोज देवपूजा ही झालीच पाहिजे. आणि सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावणं, त्याच्यानंतर घरामध्ये कापूर वगैरे जाळणं, एखादी सुगंधित छानशी अगरबत्ती लावणं, ह्याच्यामुळे ना इतकं सुंदर आणि फ्रेश वातावरण होतं आणि तो जो वास आहे ना घरामध्ये तो सगळीकडे पसरतो. त्याच्यामुळं खूप छान घरामध्ये फ्रेश फील होतं. तर रोजच्या रोज देवपूजा केली ना तर खूप मनाला पण आपल्याला प्रसन्न वाटतं. तर आता इथे माझ्याकडे ना देवपूजा मी केलेली आहे, पण माझ्याकडे फुलं नाही आहेत आणि फुलं आणण्यासाठी पण विघ्नेश वगैरे कोणच घरी नव्हतं. तर म्हटलं चला ठीक आहे, आता जे आहे त्याच्यामध्येच आपण देवपूजा करून घेऊया आणि मग संध्याकाळी ह्यांना सांगेन की आता थोडी जास्तच फुलं घेऊन या, जेणेकरून ती फुलं फ्रीजमध्ये पण राहतील आणि मग मला ती रोजच्या रोज अशी वापरता येतील. तर देवपूजा करणं आणि केल्यानंतर पण बघा किती छान असं प्रसन्न वाटतंय. तर रोज देवपूजा केली ना तर खूप छान वाटतं आणि मोरपीस आहेत ना ते सुद्धा घरामध्ये ठेवावेत, त्याच्यामुळे सुद्धा खूप छान पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. तर आता ही सगळी कामं आवरल्यानंतर ना इथे मी आलेले आहे बेडरूममध्ये. तर इथे हा जो ड्रेसिंग टेबल आहे आणि कपाट वगैरे आहे तर ह्याच्यामध्ये रोजची आपली ह्या गोष्टींचा वापर होत असतो. तर रोज ज्या काही लागणाऱ्या गोष्टी असतात ना, तर मुलं शाळेत जातात किंवा मिस्टर वगैरे ऑफिसला जातात तर गडबडीमध्ये ते वापरतात आणि इकडे तिकडे ठेवून देतात. आणि तसंही आता सध्या मला रोजच्या रोज हे ड्रेसिंग टेबल किंवा ह्या गोष्टी साफ करणं होत नाही. तर त्याच्यामुळे काय करते मी 2 दिवसातून किंवा 3 दिवसातून एकदा ह्याच्यावर असा छानपैकी कपडा मारून घेते आणि त्याची धूळ वगैरे बसलेली असते. घर वगैरे बंद असलं तरी खिडकी वगैरे आपण ओपन करतो आणि गॅलरी वगैरे आहे त्याच्यामुळे धूळ खूप येते. पण सध्या तर पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये सुद्धा खूप धूळ येते. उन्हाळ्यामध्ये तर ठीक असतं, पण पावसाळ्यामध्ये सुद्धा ते सारखं क्लीन करून घ्यावं लागतं. आणि आरसे वगैरे जे आहेत ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे, कारण आरशामध्ये आपण आपल्याला बघत असतो आणि आपलं रिफ्लेक्शन आपल्याला आरशामध्ये दिसत असतं. त्यामुळे आपल्या जे काही वॉर्डरोब असतील किंवा ड्रेसिंग टेबल असेल तर त्याचं आरसं पण असं छान स्वच्छ असतील ना तर आपल्याला स्वतःला बघितल्यानंतर छान वाटतं. तर आरसेसुद्धा मी एका कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि जो ड्रेसिंग टेबल होता तो सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे. धूळ वगैरे तिथली सगळी काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आलेली आहे इथे वॉश बेसिन आहे. तर बाथरूम आणि वॉश बेसिन वगैरे इथे सुद्धा सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जी असते आणि हे जे वॉश बेसिन आहे हे आपण बऱ्यापैकी वापरत असतो, लहान मुलं असतील किंवा आपण असेल तर ते वापरत असतो नेहमीच. तर त्याच्यामुळे सुद्धा ते सुद्धा क्लीन रोजच्या रोज करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी येते. आणि इथे आता माझ्याकडे हँडवॉश जो आहे तर तो हँडवॉश ठेवायला जास्त जागा नाही आहे. तर त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, माझ्याकडे जी शॅम्पूची बॉटल होती रिकामी त्याच्यामध्येच मी तो हँडवॉश ठेवलेला आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, विघ्नेशकडून तो हँडवॉश घेताना जागा कमी आहे त्याच्यामुळे तो पडतो. तर त्यासाठी सध्या मी बॉटलमध्येच तो हँडवॉश ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ना इथे असा एक नॅपकिन ठेवलेला आहे आणि एक फ्रेशनर जो आहे त्याचा पाऊच जो आहे तो सुद्धा हँग करून ठेवलेला आहे, जेणेकरून तिथे आल्यानंतर जेव्हा हात वगैरे धुऊ तर त्याचा वास येईल आणि येताना जाताना खूप आपल्याला छान फ्रेश वाटेल. घरामध्ये सुगंधित वातावरणसुद्धा असणं खूप फायद्याचं असतं, कारण त्याचासुद्धा आपल्या मनावर खूप चांगला परिणाम होतो. आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते, आपल्याला छान वाटतं. तर छान पद्धतीनं हे सगळं आवरल्यानंतर आलेले आहे आता किचनमध्ये. तर आपल्या लेडीजचा ना सगळ्यात जास्त वेळ किचनमध्ये जातो, माझासुद्धा खूप वेळ किचनमध्ये जातो.
तर किचनसुद्धा नीटनेटकं साफसुथरं असेल ना तर आपल्याला पुढची जी कामं असतील म्हणजे जेवण असेल किंवा बाकीचं जे काही आवराआवरी करायची असेल तर ते करायला खूप चांगला उत्साह येतो आणि आपल्याला मनाने सुद्धा खूप फ्रेश वाटतं. कधी कधी असं होतं ना की आपल्याला कामं तर खूप असतात पण काम करायचा उत्साहच नसतो, सतत मनामध्ये आळस येत असतो आणि आता करू नंतर करू अशा पण कामांची टाळाटाळ करत राहतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक निगेटिव्हिटीच असते. पण जर आपण तीच कामं वेळच्या वेळी केली, छान पद्धतीनं कंटाळा न करता केली तर त्याच निगेटिव्हिटीला आपण पॉझिटिव्हिटीमध्ये बदलू शकतो. कारण कामं तर शेवटी आपल्याला करायची तर आहेतच, पण टाळाटाळ केल्यामुळं ती कामंही होत नाहीत आणि आपल्या मनामध्ये जो आळस आहे तो सुद्धा निघून जात नाही. परिणामी आपले त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. तर त्यासाठी आता छान पद्धतीनं किचनसुद्धा मी क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे, जेणेकरून आता पुढचं जे काही कामं आहेत ते करण्यासाठी किचन माझं रेडी आहे. म्हणजे मला संध्याकाळचं जेवण जेव्हा आता मी करायला घेणार आहे तेव्हा मला कुठलाही कंटाळा येणार नाही आणि किचनमध्ये गेलं तरी छान फ्रेश वाटेल. तर आता हे सगळं आवरल्यानंतर ना आता लादी पुसून घ्यायची. तर लादी पुसण्यासाठी मी काय करते, दररोज नाही, दररोज केलं तरी चालेल पण मी रोज नाही करत. शक्यतो गुरुवारी किंवा इतर सणासुदीच्या दिवशी मी काय करते, आपलं जे पाणी आहे आपण लादी पुसण्यासाठी घेतो तर त्याच्यामध्ये खडे मीठ टाकते. आता खडे मीठ टाकल्यामुळं काय होतं, जी काही निगेटिव्हिटी असते, आपण बऱ्याचदा अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा खडे मीठ टाकून अंघोळ करतो. तर तसंच लादी पुसतानासुद्धा खडे मिठानं लादी पुसते, कारण त्याच्यामुळे निगेटिव्हिटीसुद्धा कमी होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर घरामध्ये काही मुंग्या असतील किंवा काही कीटक वगैरे असतील तर ते सुद्धा मिठामुळे नाहीसे होतात. तर त्याच्यामुळे खडे मीठ टाकून मी फरशी छानपैकी पुसून घेते, ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला घरामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी वाटते आणि खूप छान सकारात्मकता जाणवते. तर तुम्हीसुद्धा नक्की हा खडे मिठाचा उपयोग करून बघा. आणि हे खडं मीठ आहे तर ते जे आपण रॉक सॉल्ट वगैरे वापरतो ते वापरलं तरी चालेल किंवा ते नसेल तर साधं आपलं जेवणामध्ये वापरतो जे बारीक पावडर केलेलं असतं ते वापरलं तरी चालेल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.